नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गे मायभू या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या धड्यामध्ये आपण या धड्याखालील स्वाध्याय सुद्धा अभ्यासणार आहोत। धड्याच्या सुरुवातीला आपण सेशनच्या सुरुवातीला आपण या कवितेतील उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेऊया आणि नंतर मग स्वाध्याय अभ्यासूया। चला तर पहिलं कवितांच्या ओळी समजून घेऊया। मातृभूमीचे गौरवशाली गीत गाताना कवी सुरेश भट म्हणतात की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की प्रयाग काशीमध्ये जाऊन आपण एकदा तरी तिथे जाऊन त्या नदीमध्ये आंघोळ केली पाहिजे। त्याच्या पाण्याने काय होईल, आपलं सगळं पाप धुवून जाईल। पण कवी म्हणतो की माझी प्रयाग काशी म्हणजेच माझे मातृभूमीचे चरण, मला माझे भाग्य उजळण्यासाठी किंवा माझ्या पापांचा नाश करण्यासाठी मला प्रयाग काशीला जाण्याची गरज नाहीये। मी जरी माझ्या मातृभूमीला तिच्या चरणाला स्पर्श केला आणि तिचे चरण ज्या भूमीवरती आहे त्या भूमीची जराशी धूळ, थोडीशी धूळ जरी माझ्या मस्तकाला लावली तर माझ्या मस्तकाची रेषा म्हणजे माझी नशिबाची रेषा उजळून जाईल। कवी पुढे म्हणतात की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। आता इथे कवी सांगत आहेत की तू माझ्यावरती अनंत असे उपकार केलेले आहेत आणि ह्या तुझ्या उपकारांमुळेच मला माझ्या जीवनाचं सार्थक करता आलेलं आहे। माझ्या जन्माचं खरा अर्थ मला तुझ्यामुळेच मिळालेला आहे। मग अशा या मातृभूमीच्या गौरवशाली गीत मी रोज गाईन, तुझी अशी मी गाईन रोज गाणी। मला तुझ्या कृतज्ञतेची, तुझ्या उपकारांची जाणीव असलेली गीत गायची आहेत आणि मी अशी गाणी रोज गाईन म्हणजे मी रोज तुझं स्मरण करेन। का बरं? कारण की माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। वाणी म्हणजे भाषा, की माझी जी भाषा आहे किंवा मला जे काही तू बळ दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे, की तुझ्या दुधामुळे माझं आज हे सामर्थ्य मला मिळालेलं आहे आणि माझ्या वाणीला सुद्धा जे सामर्थ्य मिळालेले आहे ते तू दिलेल्या मला संस्कारांमुळे, तू दिलेल्या माझ्या सगळ्या चांगल्या गुणांमुळे आणि तुझ्या या दुधाने माझी ही वाणी भरून गेलेली आहे। म्हणून ह्या वाणीतून, ह्या भाषेतून, माझ्या मुखातून फक्त आणि फक्त तुझ्याच गुणगानाचे मला गीत गायचे आहे। म्हणून कवी म्हणतात की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। बघा, आपल्या संतांनी आपल्या संत परंपरेमध्ये सुद्धा मातृभूमीचे गीत गायला मिळतात। अनेक कवींनी आपल्या मातृभूमीचे गीत गायलेले आहे आणि ह्या आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी तर आपले देशाचे नागरिक सैनिक म्हणून आपल्या भारतभूमीच्या सीमावरती जाऊन युद्ध करत आहेत। कशासाठी करत आहेत? कारण की त्यांना आपल्या मातृभूमीविषयी तोनात असे प्रेम आहेत। मग हे सैनिक आपलं प्रेम कसं व्यक्त करतात की आपल्या जीवनाचं बलिदान देऊन। तसेच मग कवीने सुद्धा आपल्या या मातृभूमीविषयी आपले बलिदान कशाने दिलेले आहे तर आपल्या काव्याच्या रूपाने ते आपलं प्रेम व्यक्त करत आहेत। आणि अशा ह्या मातृभूमीचे उपकारांची परतफेड करता येत नाही, तरी पण कवी म्हणतात की अशक्य अशी गोष्ट आहे की मी तुझ्या ह्या उपकारांचे मला परतफेड करायची आहे। तुझ्या कृतज्ञतेतून मला जेवढं शक्य होईल तेवढं मला मुक्त व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुझी आरती करणार आहे आणि या आरतीसाठी तेजोमय असे मी सूर्यचंद्र तारे आणणार आहे। पुढे कवी म्हणतात की आता बघा काय झालेलं आहे, आपल्या मातृभूमीसाठी आपण जेवढेही कार्य करू तेवढे कमीच आहेत, पण आपल्या ह्या मातृभूमीला आपण दुःखी करत आहोत। करतोय की नाही? कशा प्रकारे आपण दुःखी करतो की ह्या मातृभूमीचे आवडते सगळ्या गोष्टी आपण नाहीशा करत आहोत। ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये आपलं घर कसं सगळ्या लोकांनी भरलेलं वगैरे असतं, समृद्ध असतं, तसंच ह्या मातृभूमीवरती सुद्धा ही निसर्गसृष्टी म्हणजे तिचा जीव की प्राण आहे आणि ह्या निसर्गसृष्टीमध्ये जंगल, नदी, नाले सगळं सर्वत्र पसरलेलंच तिला आवडतं। पण आपण काय केलं? मानवाने आपण काय केलं? सगळं जंगल तोडलं। जंगल तोडल्यामुळे सगळीकडे जी हिरवळ होती ती आता दिसत नाहीये आणि ह्या जंगल तोडीमुळे
झालेलं आहे, सगळीकडे प्रदूषण झालेलं आहे आणि या प्रदूषणामुळे आपली भारत माता नेहमी रडत असते. अनेक समस्यांना सामना करावा लागतो आपल्या ह्या मातृभूमीला. पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी आपण अविवेकाने वागल्यामुळे आपल्या ह्या मातृभूमीला दुःखी करत आहोत. मग आता आपल्यावर वेळ आलेली आहे आपल्या मातृभूमीचे पांग फेडायचे. त्याच्यासाठी काय बरं उपाययोजना केल्या पाहिजे? आपण काय करू शकता तुम्ही? अगदी बरोबर, झाडे लावून. व्हेरी गुड. तर सगळ्यांनी वृक्ष लावले पाहिजे, झाडं लावले पाहिजे. पण फक्त झाडे लावलेच पाहिजे का? तिथे झाडे लावल्यानंतर तिचं संगोपन पण केलं पाहिजे. वेळच्यावर तिला पाणी दिलं पाहिजे, खत पाणी दिलं पाहिजे. ऊन वाऱ्यापासून आपण तिचं संरक्षण केलं पाहिजे. मग असं आपल्या मातृभूमीचे आपण पांग तर फेडू शकत नाहीत, पण थोडे तरी तिला समाधान देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. जास्तीत जास्त झाडं लावलं पाहिजे. जास्तीत जास्त प्रदूषण होणार नाही ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. इतर तिकडे कचरा नाही फेकला पाहिजे. अजून काय करू शकता तुम्ही? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपण आपल्या मातृभूमीचे पांग फेडू शकतो आणि तिच्यामुळे जे आपल्या जीवनाला अर्थ आलेला आहे त्या जीवनाला आपण चांगले नागरिक म्हणून, एक चांगला ह्या देशाचे नागरिक म्हणून आपण तिच्या सेवेसाठी नेहमीच राहिले पाहिजे. भ्रष्टाचार नाही केला पाहिजे, आपण खोटं नाही बोललं पाहिजे, नेहमी खरं बोलावे, चांगले वागले पाहिजे, लोकांबरोबर आपण वाईट नाही वागायचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या मातृभूमीला सुखावू शकतो. आणि जर आपण चुकीचे वागलो, खोटं बोललो, आत्तापासून आपल्याला वाईट गोष्टींची सवय लागली तर मोठे झाल्यावरती आपण तशा सवय लागतो. त्यामुळे आपण घोटाळे करतो, भ्रष्टाचार करतो, देशद्रोही बनतो की नाही. मग ह्या प्रकारच्या गोष्टींमुळे आपल्या मातृभूमीला दुःख होतं. मग आपल्याला असं करायचं नाही की ज्यामुळे आपल्या मातृभूमीला दुःख होईल. आपल्याला असं काही वागायचं की आपण तिने केलेल्या उपकारांची आपल्याला परतफेड करता येईल असं आपल्याला वागता आलं पाहिजे. आता या कवितेमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी पाहूया या कवितेमध्ये आलेल्या यमक शब्द कोणते कोणते आहेत ते पाहूया. सारे, तारे, तान्हा, पान्हा, कशाला, आला, जराशी, काशी, गाणी आणि वाणी हे सगळे ह्या कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत. चला आता आपण कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. पाहूया कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: ताना लहान मूल, पान्हा दूध, व्यथा वेदना, पायधूळ चरणस्पर्श पदस्पर्श, ललाट रेषा नशीब भाग्य, वाणी भाषा. वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहूया. जन्माला अर्थ येणे, जन्म सार्थकी लागणे, जीवन धन्य होणे, पायधूळ घेणे, वंदन करणे, चरण स्पर्श करणे. स्वाध्यायाचा पाहूया. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? उत्तर: कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो. मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? उत्तर: सूर्य, चंद्र, तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तर लिहामध्ये कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? उत्तर: कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला. प्रश्न क्रमांक 2. खालील काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. उत्तर: आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिवे लावून आरती करतो, पण इथे मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी चक्क सूर्य चंद्र तारे हे प्रकाश देणारे दिवे मातृभूमीच्या आरतीसाठी आणणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 मधील आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहानच असते, म्हणून ते कवीने मातृभूमीला म्हटले आहे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. प्रश्न क्रमांक 3. हे केव्हा घडते ते लिहा. कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. उत्तर: जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. उत्तर: कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो
कारण कवीची वाणी मातृभूमीच्या दुधाने भिजून गेली आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. शब्दात, याचं उत्तर येणार शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन. याचं उत्तर येणार आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. प्रश्न क्रमांक 5. कवितेत आलेल्या 2 वाक्यप्रचार शोधा व त्याचा वाक्यात उपयोग करा. 1. पांग फेडणे. अर्थ केलेल्या उपकाराची परतफेड करणे. वाक्यात उपयोग आपल्यावर उपकार करणाऱ्यांचे पांग फेडणे हे आपले कर्तव्य असते. 2. अर्थ येणे. अर्थ महत्त्व येणे. वाक्यात प्रयोग विद्यार्थी उपयोगी व्हिडिओ तयार करत असल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आला. प्रश्न क्रमांक 6. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. सारे तारे, ताना पाना, कशाला आला, जराशी काशी, गाणी वाणी. प्रश्न क्रमांक 7. स्वमत. कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे असे ते स्पष्ट करा. उत्तर येथे पायधूळ या शब्दाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की कवीने मातृभूमीच्या मातीला पायधूळ म्हटले असावे आणि ही पायधूळ त्याने कपाळाला लावली असता त्याचे कपाळ म्हणजे ललाट रेषा बनते. प्रयाग काशी म्हणजेच त्याचे भाग्य उजळते असे होऊ शकते. किंवा कवी मातृभूमीची स्तुती कवितेतून गातो यालाच कवीने पायधूळ म्हटले असावे. पुढचा प्रश्न आहे 7 मधील स्वमत मधील गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा. उत्तर गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ हे मातृभूमी मी तुझे सर्व उपकार फेडीन असा होतो. प्रश्न क्रमांक 7. स्वमत कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आपल्यावर आई इतकेच मातृभूमीचे देखील अनंत उपकार असतात. ज्याप्रमाणे आपण आईचे उपकार फेडू शकत नाही त्याप्रमाणे आपण मातृभूमीचे उपकार देखील फेडू शकत नाही. पण आईचे उपकार आणि मातृभूमीचे उपकार फेडण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. यासाठी कवीने येथे मातृभूमीला सांगितलेले आहे, हे मातृभूमी मी तुझी आरती करण्यासाठी सूर्य चंद्र तारे आणेल. हे मातृभूमी मी कितीही मोठा झालो तरी मी तुझ्यासमोर लहानच आहे. तुझ्यामुळेच माझ्या जन्माला अर्थ आला आहे. पुढील प्रश्न आहे आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा. उत्तर माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील, लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने व गुण्यागोविंदाने कसे राहतील, भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपते. धन्यवाद.